बारामतीमधल्या विद्याप्रतिष्ठान संस्थेच्या इंजिनिअरिंग विभागात रोबोटिक लॅबच्या उद्घाटनाप्रसंगी शरद पवारांनी गौतम अदानींचे आभार मानले। तर इंडिया आघाडीतल्या काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटानं धारावीतल्या प्रकल्पावरनं गौतम अदानींच्या विरोधात भूमिका घेतली। शिवसेना ठाकरे गटानं धारावी ते अदानींचं कार्यालय असा मोर्चा देखील काढला होता। तर भारतातल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं पहिलं केंद्रासाठी गौतम अदानींनी 25 कोटींचा धनादेश पाठवल्यानं मी त्यांचे आभार मानू इच्छितो असं शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं। त्यावर सुप्रिया सुळे नेमक्या काय म्हणाल्या होत्या ते आता पाहूया। आमच्याकडे तसं नाही, आमची लोकशाही आहे आणि माझ्या मते लोकशाहीमध्ये मतभेद म्हणजे काय मनभेद नाही। लोकशाहीत मतभेद असलेच पाहिजेत, पण म्हणून मनभेद नसतात। ती दडपशाही नाही, दडपशाही तिकडे, आमच्याकडे नाही। शरद पवारांच्या संस्थेला गौतम अदानींनी मदत केल्यामुळे आणि पवारांनी त्यांचं जाहीर कौतुक केल्यानं शिवसेना ठाकरे गटाच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। उद्योगपती अनेक संस्थांना देणग्या देतच असतात अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे। मुंबईच्या भविष्यासाठी योग्य नाही ही आमची भूमिका आहे। आता पवार साहेबांच्या संस्थेला त्याने देणगी दिली असेल त्याच्यामध्ये आम्हाला आक्षेप घ्यायचं काय कारण? गौतम अदानींनी प्रधानमंत्री केअर फंडाला देणगी दिलेली आहे। या सगळ्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चांगलीच फटकेबाजी केली आहे। यहाँ पर किसी एक विषय को लेकर वो विरोध करते हैं, किसी उद्योगपति का विरोध करते हैं, और वही बिहार में जो इनकी अलायंस के सबसे प्रमुख व्यक्ति जहाँ मुख्यमंत्री है वहाँ पर उनका स्वागत करके 8,000 करोड़ का निवेश उनसे ही लेते। तो इसलिए ये दोगले लोग हैं, इनके ऊपर मैं कुछ बोलना नहीं चाहता। शरद पवारांनी गौतम अदानींचे आभार मानल्यानं इंडिया आघाडीमध्ये चांगलीच चलबिचल निर्माण झाली आहे। आघाडीत बिघाडी होण्यासाठी कोणतंही कारण पुरेसं ठरतं हेच पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।